आता हे आम्हाला 77 लोकांची एफपीओ तयार करून घ्या. 100 नंबर करा, काहीतरी करा, पण करा. साहेब हे कृषी सहाय्यक आहेत. खूप म्हणजे काही फोन केला किंवा काही असेल फक्त त्याची अडचण ती त्यांनी सांगितलं होते की जमीन इनावर नसल्यामुळे आम्ही काही करत नाही एवढी फक्त अर्थ. पण कृषी विभाग आहे सपोर्ट. काय करणं शिल्लक आहे ते आपण करून घेऊ. ठीक आहे, आपल्या सरावाची जे काही लिगल करणं आवश्यक आहे ते आपण पुढच्या हातामध्ये करूया. करू आपण ते पण काम करूया. पाण्याची व्यवस्था झाली. आता पाण्याच्या वेळेस ड्रीप देऊन टाका तुम्ही. म्हणजे आता तुमची एवढी मोठी कंपनी आहे तर हा प्रोजेक्ट काय होईल, व्हायबल होईल. नाही तर मग काय लावून त्याला फळच नाही उपयोगाचं काय. मग ते नुसतं दिसायला पाला खात नाही ना आंब्याचा माणूस. त्याच्यामुळे तेवढं तुम्ही करा की ह्याला पाणी द्या. म्हणजे पुढचे 3000 झाडं देऊ नका, पण अगोदर ह्याला तुम्ही ड्रीप करून द्या. काय गव्हर्नमेंट स्कीम मधून देण्यासाठी त्यांच्या नाही त्यांच्या नावाने जमीन नाही, ती अडचण तुम्ही शेतकरी करू शकता. म्हणून तुम्ही ते 3000 जाण्यापेक्षा यांना तुम्ही आधी 3000 झाडापेक्षा आता पुन्हा पाणी द्या ना, ड्रीप द्या तुम्ही. हा आपण सक्सेसफुल करूया. आणि तिसरी गोष्ट आपण काय करू की यांना सगळ्या ह्या बांधा गिंदा ह्यांचे आपण त्यांना बांबू लावून देऊ. बांबूचे रोपं आमच्याकडे आहेत गव्हर्नमेंटचे. 28 लाख रुपये आपल्याकडे स्वतःच आहे. आपण तयार केले यावर्षी बांबूचे. आपल्या जिल्ह्यामध्ये बांबूची खूप मोठी चळवळ आपण उभी करू. तुमच्या सगळ्या गावात बांबू लावूया आणि ह्याला पाणी द्या, तेवढं करा. ठीक आहे, माझ्याकडून काय तुम्हाला लागेल ते आपण 1 वर्षाची तेव्हा तिला फुलं लागतात. आता ह्याला पाणी नाही, ह्याला क्षेत्र पालवीच नाही. पाणी नाही. पाणी जर असलं असतं आलं का ते तालुका कृषी अधिकारी ह्याला ड्रीप दिलं पाहिजे करून ना. ते प्रॉब्लेम म्हणतो जागा यायची नाही. त्यांच्या योजना द्यायचं म्हटलं की ते पहिला म्हणून मला दाखले पण असे मिळाले. दळी दाखल्याच्या दळी म्हणजे ते मूळ जमीन फॉरेस्ट असते, ती फॉरेस्ट वर्ग केली असते वाटप करण्यासाठी. पण त्याची हे कुठे झाड मात्र साहेब त्यांना झाडं दिले तर पाणी द्या म्हणून सांगून जरा काय त्याला ड्रीप दिलं तर फायदा होईल. नाही तर त्या झाडात त्यांना किती पैसे झाले असते. सगळे झाडं फुटले असते नाही. झाडं एवढे चांगले झालेत, त्याला फक्त थोडं पाणी पाहिजे, बाकी काय नाही. ठीक आहे, चालते. म्हणून ती विहीर एक द्या आम्हाला, जी मंजूरच आहे. होणार असेल ती विहीर, काय अडचण नाही त्याला. पुढच्या वर्षी निदान. हा अच्छा, अशी किती 3000 झाडं आहेत. हो. हे किती आहे सर्वायवल पर्सेंटेज किती पुढे गेले ते मात्र 80% आहे सर. मात्र सर्वायवल किती आहे तुमच्या झाडांचं. मधून आलेले आहेत पैसे पण ट्रान्सफर झालेले आहेत. त्या दिवशी बोललो सीओ मॅडमच्या टेबलवर. हो केलेले हो केलेले आहे. हो हो सगळं झालेलं. बरोबर. हिचं पाणी फक्त याच वाडीला जातं का बाकी 5 वाड्या बाकीच्या जास्ती सोर्स आहेत का. बाकीच्या एकीला नाही, खाली अजून आहे काजूवाडी आहे, तिला नाहीये. काजूवाडीला सोर्स नाही सुद्धा नाही. तिथे ह्यांना बोलले साहेबांना रॅलीच्या अजून तिकडे तिकडे काजूची रोपं देताना. चेहरा बदलला ना. बरं, नाबार्ड पासून ते कोकण रिजनचं पूर्ण हे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. नमस्कार.
हा राहून जा. जसे आंबे आहेत का पुढे आहेत सर. हे गेल्या वर्षी आहेत सर. टॅग बघा सर. ह्याला कलेक्टर पण नाही त्याला कलेक्टर व्हरायटी येते. बर. त्याला तोतापुरी म्हणतात, कलेक्टर म्हणतात. आपल्या घाटावर त्याला कलमी आंबा म्हणतात. खायला एकदम तो अजिबात आंबट नसतो. खोबऱ्यासारखं ते लागतं. हो गोरा. त्याला की नंतर येणार आहे. त्याला की नंतर काय नातू आहे का? हा नातू. मुलाचा मुलगा की मुलीचा मुलगा? मुलाचा. शाळेत जातो का रे? जातोय ते बालवाडी. या.